तर सरकारकडून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहेत। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर हा आरोप केलेला आहे। राहुल गांधींचा पुण्यामध्ये छात्रों की गूंज कार्यक्रम होणार आहे। पुण्यामध्ये शनिवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणजे आज राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे। दरम्यान या कार्यक्रमावर तब्बल 30 अटी घालण्यात आलेल्या आहेत। यामुळे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर टीका केलेली आहे। सरकारकडून कार्यक्रम बंद करण्यासाठी जाणीवपूर्वक अडथळे आणले जात आहेत। दरम्यान नाना पटोले यांनी काय टीका केलेली आहे पाहूया। देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते हे छात्रों की गूंज या कार्यक्रमात येतात आणि छात्रों के गूंज या कार्यक्रमामध्ये त्यांचं ऐकण्यासाठी ते येतात। त्यांना 30 अटी लावायचं कारण का? पहिले तर या ठिकाणी त्यांनी काय म्हणतो जमावबंदीचा कायदा लावला की लोकांना जमा होता येणार नाही म्हणून तुम्हाला कार्यक्रमच घेता येणार नाही, पहिले लावू। आम्ही प्रेशर केलं तर त्याने 30 अटी लावल्या। तर या देशाचे विरोधी पक्ष नेते आहे, तडीपार नाही आहे। राहुल गांधी तडीपारांसाठी सगळ्या व्यवस्था आहे आणि देशाच्या साठी ज्या कुटुंबातले 2 लोकांनी शहादत दिली, इंदिराजी आणि राजीवजींनी, त्या कुटुंबातला पोरगा इथं येतो आहे।